नमस्कार महाराष्ट्र. तुमचं माझ्या चॅनल गुलिगत मराठी ह्याच्यावर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या बिग बॉस मराठीमध्ये खूप मज्जा आली बाबा टास्क बघायला. मस्त आजचा एपिसोड होता. खूप छान वाटलं, भारी वाटलं. बी टीम छान खेळली. पण मला आज संग्रामचा गेम काय एवढा आवडला नाही. काल पण आवडला नव्हता, आज पण काय आवडला नाही. माहित नाही ते कधी सुरू करणार आहेत त्यांचा गेम. आणि आर्याने जे शेवटी केलं काय माहिती त्याच्यामुळे तिला बाहेर जावं मला पण बाहेर जावं लागेल की नाही लागणार माहित नाही. तर काय होईल आपण बघूया आता पुढे काय होऊ शकतं. तर आजच्या गेम मध्ये आरबाजचा एकदम फालतू गेम वाटला काय. आणि हा जो वैभव आहे वैभव जेव्हा आरबाच्या टीम मधून खेळतो त्याच्यामध्ये त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप जोश आणि होश सगळं काही असतं. खूप जोश असतो वैभव मध्ये. पण जेव्हा ऑपोजिट टीम मध्ये खेळतो तो वैभवच्या ऑपोजिट वैभव आरबाजच्या ऑपोजिट तेव्हा बिचारा एकदम स्थूल पडून जातो काय. जान्हवी एकदम मस्त खेळली, आर्या एकदम भारी खेळली. आजचा गेम छानच होता. चला बघूया आपण. तर सुरुवातीला कालचा जो टास्क थांबवला होता म्हणजे काल 2 राऊंड झाले होते कॅप्टन्सी टास्कचे. आज तिसरा राऊंड होता उमेदवार कोण होणार म्हणून कॅप्टन्सी मध्ये कॅप्टन कोण होणार आणि कॅप्टनच्या उमेदवार कोण होणार. तर तो सुरू झाला. सुरुवातीला परत तसाच गोंधळ गडबड झाली आणि थोड्या वेळाने थोडं ते बघा थोडीशी एक दोन मिनिटांनी अरबाज आला तिकडे गोंधळ घालायला. त्यांनी ह्याला पकडलं त्याला पकडलं. परत मग काय झालं अरबाजने प्याडी दादाला आणि जान्हवीला ओढत लांब नेलं. ओढत लांब नेलं मी दाखवते तुम्हाला. प्याडी दादाला आणि जान्हवीला तिच्या जान्हवीच्या हाताला त्याने इतकं जोरात पकडलेलं होतं. अरबाज खूप उंच आणि धिप्पाड माणूस आहे. त्याच्या पुढे प्याडी दादा आणि जान्हवी खूप छोटे वाटत पण त्याने त्याच्या ताकदीचा परत वापर केला. मूर्खासारखी गेम खेळली. तो बैलबुद्धी म्हणू शकते त्याला. तर बैलबुद्धीच आहे. नक्की निकीचा पपेट आहे. निकीचा पपेटच आहे. काल बघा त्याला सेकंड राऊंड मध्ये तो म्हटला मला मेलला दुसऱ्या टीम मधल्या मेलला आणि म्हणजेच यांना कुणाला पुरुषांना मला नॉमिनेट करायचंय त्या कॅप्टन्सी टास्क मधून बाहेर काढायचंय. पण निकी म्हटली नाही नाही जान्हवीला आणि आर्यालाच काढायचंय. तर त्याने शेवटी तिथे जाऊन शेणच खाल्लं, मातीच खाल्ली. तिथे त्याने त्याच्या मनामध्ये जे होतं त्याला नाही केलं. त्याने निकीने जे सांगितलं होतं त्यांनाच बाद केलं. म्हणजे तो त्याच्या मनावरती किंवा मतावरती बिलकुल ठाम नाहीये. निकी जे म्हणाल तेच करतो. म्हणून तो मी त्याला म्हणते तो निकीचा प्यादा आहे. तो निकीचा पपेट आहे. हे चल जमुरे तो जमुरा आहे. तर ह्या प्रकारे त्याने काय केलं निकीला आणि प्यारी दादाला पकडलं होतं आणि ओढत दूरपर्यंत नेलं होतं. काय इथं बघू शकता तुम्ही. इथे मग नंतर तिथे अभिजितने प्यारी दादाला तिथून सोडवण्याचा प्रयत्न केला. तो प्यारी दादा बघा 2-3 वेळा लोटांगण खाल्ली आणि इथे कडेला तुम्हाला इथं हे दिसतं ना स्विमिंग पूलचं कट्टा दिसतो ना इथे थोडेसे जाऊन आदळले होते असं मला दिसलं. पण तिथून ते सुटले आणि नंतर मग अरबाजनी मग नंतर जान्हवीला पण सोडलं आणि हे सोडलं. पण तिथे त्याने भरपूर वेळ आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलेलं मला दिसतं. आता मला एक सांगा इथे वैभव काल संग्रामला म्हणत होता की जेव्हा ते बायकांचं चालू होतं म्हणे पुरींचं चालू आहे त्याच्यात आपण नको माणसं नको बोलायला पुरुषांनी नको बोलायला. आणि आज त्याला दिसलं नाही का त्याचा इतका जिवलग मित्र त्या जान्हवीला इतका विचित्र प्रकारे त्याने तिचा हात पिरगलाय पकडलाय. ऍक्च्युली त्याला कळत नाही का तिला इजा होईल काय होईल. हा तेव्हा काय झालं त्याचं तोंड उघडलं नाही का वैभवचं. हे कळायला पाहिजे. वैभवचं मला वाटतं फक्त जिथं त्याचा मित्र असतो तिथं त्याला सगळं चांगलं दिसतं. ऑपोजिट साईडला त्याला सगळं वाईटच दिसतं काय. आता हे सगळं झाल्यानंतर परत इथे काय झालं थोडस भांडणं झाली यांची. कुणाची अरबाजची आणि अभिजितची. तर अभिजितने थोडासा धक्का लावला होता अरबाजला पण अरबाजने खूप जोरात धक्का दिला. कुणाला याला सॉरी वैभवला नाही अभिजितला. आणि मग नंतर तिथे मग त्यांच्या दोघांचे भांडणं सुरू झाले. असं वाटलं काय यांची मारामारी होते की काय होतं माहिती नाही. तर त्या ठिकाणी मग अरबाज म्हणतो नंतर थोड्या वेळाने म्हणतो मला खेळू द्या कारण त्याला हा थांबवत होता वैभव थांबवत होता. तर अरबाज म्हणतो नाही रे मला खेळू द्या मला माझ्याप्रमाणे खेळू द्या मला खेळायचंय मलाप्रमाणे खेळू द्या. पण तिथे चांगलं दोघांचं भांडण जुपलं होतं. आता ते सगळं झाल्यानंतर आता बजर वाजला. बजर वाजल्यानंतर त्या पिशव्या वगैरे मोजायच्या होत्या. आता आपण बघतो की
बजर वाजल्यानंतर सगळे एका बाजूला येऊन उभे राहिले, त्या लाईनीच्या तिथे उभे राहिले. आणि तिथे आता बघा, तिथे आपले संग्राम साहेब जागृत झाले. काय तिथे संग्राम साहेब जागृत झाले की तू माझ्याशी येऊन भिड. असं आता तू जिथे जिथे तिथे मी तुमच्या समोर उभा राहील, तुझ्या अरबाज तुझ्या समोर उभा राहील, असं तसं ते बोलत होते. त्यावेळेस वैभव बोलायला लागला, अरे कशाला तू संग्राम, तू उगीच भांडणं वाढवतोयस, मी मिटवायचा प्रयत्न करतो आणि तू वाढवतोयस, कशाला उंगली करतोयस, असं वैभव म्हणतो, अरबाज म्हणतो. बघा या फोटो मध्ये तुम्हाला दिसत असेल, तो असं म्हणतोय. पण संग्राम दादा, तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं नाही बाबा, काल पण तुम्ही काहीच खेळले नाही. असं खेळणं म्हणजे तुम्ही तुमच्या ताकदीच्या जोरावरती तुम्ही पिशवी आणू शकता, त्याला व्यवस्थित होल्ड करून ठेवू शकता, किंवा सिंपल आहे ना, तुम्ही अरबाजला आणि ह्या वैभवला जरी पकडून ठेवलं असतं ते बजर दाबवण्यापासून, तो सुद्धा खूप मोठा गेम होता की तो एक एक प्लॅनिंग करू शकत होता ना त्या गोष्टीविषयी. हा सिंपल आहे ना, ते दिलं सोडून आणि आपलं नडायचं नाही, आडायचं नाही, बाजूला हाताची घडी घालून उभं राहायचं. हाच गेम असतो का संग्राम दादा? जरा चांगलं खेळत जावा की. हा पटकन गेम दाखवा, नाही तर घराच्या बाहेर यावं लागेल आणि मग तुम्हाला कळणारच नाही गेम कधी सुरू झाला आणि कधी संपला तो. काय आणि मग हे सगळं बोलणं चालणं त्या दोघांचं तिघांचं चालू होतं. सगळे मग ते दोघ जण वैभव आणि अरबाज याच्यावर तुटून पडले, संग्रामवरती त्यालाच बोलू लागले. त्यावेळी आर्या मध्ये त्या लाईनच्या तिथे येऊन उभी राहिली. परत वैभव आणि अरबाजने तिला धक्का देऊन बाजूला केलं. त्यात निकी आली. निकी म्हणायला लागली की नाही, मुलांना पकडायचे नाही, मुलांना पकडायचे नाही, आणि तिने आर्याला माग ओढलं. आता पुढे त्याच वेळेस अंकिता पॅडीला मग काय म्हणते, पॅडीदाला म्हणते की मला असं वाटतं हिच्या नाकावर एक मारायला पाहिजे, आणि मी जर तिच्या नाकावर मारलं तर. मग पॅडी म्हणतात दे ना ठेवून, असं पॅडी दादा म्हणतात. मला ते छान वाटलं. आता नंतर बजर वाजल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कुणी दाबला, तर अरबाजने जाऊन दाबला. मग अरबाजने बजर दाबल्यानंतर अंकिता आणि पॅडी दादाला त्या कॅप्टन्सी टास्क मधून बाहेर केलं. आता इकडं टास्क वगैरे सगळं संपल्यानंतर संग्राम बसलेला होता ग्रुप बरोबर. तर त्यावेळेस वैभव तिथे आला. मग संग्राम म्हणतो, तुझ्या मनामध्ये तुझ्या डोक्यामध्ये काही ठेवू नको, जे झालं ते झालं गेम मध्ये. पण आमची टीम हारली, पण आम्ही कसे स्टेबल आहोत. पण तुम्ही जिंकून सुद्धा तुमच्या ग्रुप मधले फक्त 2च जणांच्या चेहऱ्यावरती खुशी दिसते, ती पण खोटी खोटी खुशी दिसते. म्हणजे ते काही एवढं खुश दिसत नाही, पण नुसतं दाखवण्यासाठी दिखाव्यासाठी तुम्ही 2 लोक फक्त खुश आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यावेळेस आर्या म्हणते, वैभवला म्हणते की जेव्हा मला अरबाजने ढकललं तेव्हा तू त्याला म्हणायला पाहिजे होतं, अरे तिला ढकलू नकोस वगैरे बोलायला पाहिजे होतं, सगळ्या घरांनी बोललं पण तू नाही बोलला. मग संग्राम म्हणतो, नाही तो आला होता काय बोलायला. अशा त्या गोष्टी सगळ्या झाल्या त्या ठिकाणी. मग रात्री पॅडी दादा, संग्राम हे सगळे बोलत होते, अरबाज वगैरे, सूरज वगैरे हे सगळे गेम विषयी चर्चा करत होते. त्यावेळेस सूरजनी एक म्हटलं की बाबा वैभवनी पॅडी दादाला शिवी दिली होती गेम मध्ये. तर वैभव म्हणतो, मी कधी दिली? अरे मी दिलीच नाही, असं तो वैभव म्हणत होता. मी अरे दिलीच नाही, शिवीच दिली नाही मी. पॅडी दादा म्हणतो, झाला असेल बोलण्यात, पण तो वैभव म्हणतो, नाही मी दिलीच नाही, पण मी असं म्हटलो होतो, पण ते तुम्हाला नव्हतं. मग पॅडी दादा, हा तो असं म्हटला होता, ती शिवी नव्हती माझ्यासाठी, असं सूरजला समजवताना दिसले. आता ते सगळं झाल्यानंतर हा वैभव याला म्हणतो, कुणाला, सूरजला म्हणतो की बाबा तू भांडण लावू नको घरामध्ये, माझ्या आणि पॅडी दादा मध्ये भांडण लावू नको, आग लावू नको, काय काड्या लावू नको, आणि फालतूगिरी पण तू माझ्या बरोबर अशी करू नको, मला नाही आवडत असली फालतूगिरी, असं कोण म्हणतं? वैभव म्हणतो. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट डे सगळे उठले, डान्स बिन्स सगळं गाणं बिणं झालं, आणि आता पुढे बी टीमच्या गप्पा सुरू झाल्या. हे बघा इथं रात्रीचा हे यांचा एपिसोड. आता पुढे जान्हवी अरबाज आणि वैभव बरोबर बसलेली आहे हे बोलत. तर ती म्हणते, अरे बाई काल तुम्ही मला इतक्या भयानक ट्रीट केलं तुम्ही दोघांनी, जसं काय तुमच्या समोर कोणी पहलवान आलाय, जसं काय संग्राम बिंग्राम आलाय की काय, असं वाटलं होतं की काय तुम्हाला? काय मी तुमच्या समोर संग्राम वाटली का काय? तुम्ही मला असं ट्रीट केलंय एखाद्या पहिलवानासारखं. दुसऱ्या राऊंड मध्येच तुम्ही मला बाहेर काढलं. मला वाटलं तुम्ही मला ठेवताल तिसऱ्या राऊंड पर्यंत, पण दुसऱ्या राऊंड मध्येच तुम्ही मला बाहेर काढलं. तर अरबाज इकडचं तिकडचं कारण सांगू लागला, आणि ती म्हणाली की तू माझ्या हाताला इतकं पकडलं होतं जोरात की मला
कदाचित काल बाहेर जावं लागलं असतं, जर माझं हाडबीड मोडलं असतं ना हाताचं, इतकं जोरात तू ताकद लावली होती, तर मग अरबाज म्हणाला की नाही, माझ्या एका साईडला पॅडी दादा होते आणि एका साईडला तू होती, त्याच्यामुळे ते तसं झालं. एका बाजूला दोन्ही हाताने प्रेशर केलं, माझ्या लक्षात नाही आलं. मग जान्हवी म्हणते, अरे बाबा तुला तेच कळत नाही, तू काय करतो ते कळत नाही आणि नंतर सगळंच विसरून जातो येण्यासारखा. ह्यालाच म्हणतात बैलबुद्धी, नंतर काहीच ध्यानात राहत नाही त्याच्या. अशी जान्हवी म्हणत होती. मग जान्हवी म्हणत होती, तुम्हाला जर असंच खेळायचं तर ठीक आहे, मग आपण ऑपोजिट टीम मध्येच खेळणार, मी तुमच्या ऑपोजिटच खेळणार. मग तसंही मी इंडिव्हिज्युअल खेळते, तर आपण सगळेच ऑपोजिट मध्येच खेळणार. तर मग आता ह्या वेळेस अरबाजने बिलकुल निकीचं नाव घेतलं नाही, की मला निकीने सांगितलं होतं तुला आर्याला आणि तुला बाहेर काढण्यासाठी. अरबाजने हे केलं, सांगितलं नाही. आणि मग शेवट पॉइंटला वैभव तिला म्हणाला की हे कुठं ट्रिगर झालं, जेव्हा निकीने सांगितलं की जान्हवीला बाहेर काढायचंय. आणि मग जान्हवीचं डोकं थोडंसं संतापलं की अरबाजला म्हणजे डोक्याने विचार करता येत नाही का, की निकी काय म्हणते तेच करतोय तो, हो की नाही. अशीच ही गोष्ट झाली. मग ती म्हणते ती तर खेळत पण नव्हती, मग ती असं का, तिला काय प्रॉब्लेम माझ्याविषयी, असं जान्हवी म्हणत होती. पण पुढे बघूया आता जान्हवीने कसा गेम खेळलाय ते. पुढे आपण बघतोय की डीपी दादा परत बाथरूम मध्ये जाऊन बसलेले आहेत. कदाचित झोपले होते की काय बाथरूम मध्ये, माहित नाही कालच्यापासून त्यांचं काय चाललंय. बाथरूम मध्ये जाऊन तासनतास बसलेले असतात. याचा अर्थ ते बाहेर निघतात तेव्हा झोपेतून उठल्यासारखे दिसतात. अंकिता मागून जाऊन दरवाजा वाजवते, डीपीला बाहेर घेऊन येते आणि मग त्यांचं परत तिथे थोडंसं हाशामध्ये चालतो. त्याच्यानंतर आता सूरजची कॅप्टन्सी संपलीये. बिग बॉस अंकिताला मध्ये बोलून त्यांच्या हातामध्ये एक बुक देतात, म्हणजे एक पुस्तक, त्याच्यामध्ये कॅप्टन्सी टास्क कसा खेळायचा तो खेळ दिलेला असतो. अंकिता बाहेर येऊन सगळ्या परिवारासमोर तो टास्क वाचून दाखवते. त्या टास्क मध्ये एक जादुई गुहा असणार आहे आणि एक जो जादुई खडा असणार आहे आणि तो जादुई एरियामध्ये तो खडा ठेवलेला असणार आहे एका बॉक्स मध्ये. बजर वाजल्यानंतर, या जादुई आवाज झाल्यानंतर, बिग बॉस कडून जो एक जादुई आवाज होईल तो झाल्यानंतर, जो ही सदस्य तो खडा पहिला उचलेल त्याला एंट्री मिळणार होती जादुई गुहेत जाण्याची, जिथं जादूगराच्या गुहेत जाण्याची, जिथं त्याने जाऊन पुस्तकावरती जो सदस्य कॅप्टन रेस मधून बाहेर होणार होता त्याचं नाव लिहायचं होतं तिथे जादुई गुहेमध्ये त्या पुस्तकावरती, आणि त्या सदस्याला कॅप्टन रेस मधून बाहेर करायचं होतं. एवढा सिंपल टास्क होता तो. ओके, मग हे वाचन झाल्यानंतर बाहेर अरबाज, वैभव आणि निकी येऊन बोलू लागले. इकडे अरबाज आणि हे सगळे बाहेर आलेत आणि ते म्हणतायत की इथं निकी म्हणते की काल आपण इतका प्रयत्न केला टास्क जिंकण्यासाठी, पण आज पूर्ण टास्क बी टीमच्या हातात गेला, आपण फक्त 3च मेंबर आहोत ह्या बाजूला. तेव्हा अरबाज म्हणतो की जान्हवी जर आपल्याकडे असती तर काहीतरी झालं असतं. तर वैभव म्हणतो मी तिच्याशी जाऊन बोलू का, तर अरबाज म्हणतो ठीक आहे. मग ते बोलल्यानंतर नंतर परत निकी आणि अरबाज बोलू लागतात. तर निकी म्हणते की अरबाज मला तुला लूज होऊन द्यायचं नाहीये. आपण काल खूप जास्त मेहनत केली, पण आज सगळ्या मेहनतीवरती पाणी फेरलं गेलं, असं निकी त्याला म्हणत होती. ओ शिट, असं ती म्हणाली. आता आपण पुढे बघूया. इथं टास्क सुरू झालेला दिसतोय आपल्याला. टास्क सुरू झाल्यानंतर इथं अंकिता, आर्या आणि जान्हवी ह्या तिघे होत्या. तिथे निकी आली, वर्षाताई पण होत्या. पण हिनी काय केलं, आर्यानी हिला हातच लावून दिला नाही. कुणाला? निकीला. तिला पकडून ठेवलं आणि पकडूनच तिला बाहेर काढलं. तिला ते रूमच्याच बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला आणि तिथे उभं राहिली की ती मध्ये एंट्री करू नाही म्हणून. ही जी आर्या आहे दरवाजाजवळ उभी राहिली. आर्या आज फारच भारी खेळली बाबा, काय विचारूच नका. आणि ती बाहेर गेली आणि मग तिकडे बाहेर दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन, जिथं पॅडी दादा बसलेले होते तिथं जाऊन ती डोकं खाऊ लागली. कोण? निकी. पॅडी दादाचं ना अंकिताचं. अंकिता पण तिकडे गेली मग पॅडी दादाकडे आणि तिकडं डोकं खाऊ लागली ती अंकिताचं आणि पॅडी दादाचं. मग थोडंफार अंकिताच्या तिचं माझं बोलणं चालणं थोडंसं भांडणाच्या रूपात झालं थोडंसं. तिला ती सारखी अंकिताला सारखी तिचे हात पकडून अंकिताला खेचत होती मागे. तर त्या ठिकाणी अंकिता पण तिला भरपूर बोलली. तर त्याच्यानंतर जेव्हा जादुई आवाज झाला बिग बॉस कडून, तर त्यावेळेस जान्हवीनी
तो जो जादू दगड होता, जादुई दगड तो उचलला आणि तिला जादुई गुहेत जाण्यासाठी आणि जादूगराच्या गुहेमध्ये जाण्यासाठी तिला चान्स मिळाला. आता इथे एकदम भारी खेळली ही कोण, जान्हवी. जान्हवीच्या हातात आला जादुई खडा. म्हणजे याचा अर्थ आता कुणालाच कळेना की जादू ही कुणाला करेल, कुठल्या मेंबरला ती कॅप्टन्सी मधून बाहेर काढेल. आता तिच्या हातात इतके एकदम म्हणजे इतका आला होता असं म्हणू शकतो, एकाच तिच्या हातामध्ये आला होता. तर मग तिने एंटर केलं जादुई गुहेमध्ये आणि तिथं पुस्तकावर तिने सांगितलं की मी अरबाजला बाहेर काढणार. अरबाजला बाहेर काढणार म्हटल्यावरती सगळे शॉक झाले. अरबाजला हे सगळीकडे म्हणजे खुशी, भारी वाटलं सगळ्यांनाच एकदम, म्हणजे चक्क आपल्या तिने ज्याला भाऊ मानलं होतं त्याच्या विरोधात गेली, बरोबर. पण ते भावाने पण काय केलं, कालच्या टास्क मध्ये तिला पहिल्या दुसऱ्याच राऊंड मध्ये तिला बाहेर काढलं जान्हवीला. कशामधून, कॅप्टन्सी टास्क मधून. मग तिने डायरेक्ट अरबाजचं नाव घेतलं आणि तिने काही तिथे मुद्दे मांडले की तिने तो टास्क मध्ये वगैरे खूप जास्त अग्रेशन दाखवतो, कुणाला इजा होऊ शकते, तो असला अग्रेशन वाला माणूस आम्हाला घराचा कॅप्टन म्हणून नको आहे. तर मग तिने डायरेक्ट नाव दिलं कॅप्टनचं, सॉरी त्या अरबाजचं, आणि अरबाज आता कॅप्टन्सी मधून बाद झालेला आहे, म्हणजे तो कॅप्टन होऊ शकणार नाही. आता ती बाहेर आल्यानंतर मग अरबाजचं तिचं सुरू झालं. मग अरबाज म्हणतो मग तू माझ्याकडे भीक मागायला यायचं नाही, असं तो म्हटला, भीक मागायला यायचं नाही. मग ती पण चिडली, ती म्हटली अरे तुझ्याकडे कोण, मी कधी भीक मागायला आले, सांग तू मला, बोल, कधी मी तुझ्याकडे भीक मागायला आले, उलट मीच तुला कॅप्टन्सी भीक मध्ये दिली होती. अरबाजचा आवाज, तोंड बंद झालं आणि तो बाहेर गेला. आता दुसरा राऊंड सुरू झाला. दुसऱ्या राऊंड मध्ये आता निकीला तर माहित होतं मला उचलूनच देणार नाहीत, हे काही जरी झालं तरी मला हे काही, तो जो स्टोन होता, तो जो दगड होता, जादुई दगड, तो काय उचलून देणार नाही, निकीला माहित होतं. तरी निकीने खूप प्रयत्न केले, असं केलं तसं केलं. इकडं दुसऱ्या ग्रुपमध्ये येऊन पण त्यांनी खूप ते पॅडे दादांना वगैरे तिकडं त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण निकी काही यशस्वी झाली नाही. आणि नंतर मग दुसऱ्या राऊंड मध्ये जिंकलं कोण, कुणी खडा उचलला, तर दुसऱ्या राऊंड मध्ये खडा उचलला तो वैभवनी. आणि वैभवनी जाऊन सूरजला कॅप्टन्सी टास्क मधून बाहेर केलं. ओके, त्याचं व्हॅलिड वाटलं मला, तर वाटलं मला डिप्युटीला करतो की काय तो बाहेर कॅप्टन्सी याच्यामधून बाहेर करतो, पण तो त्याने सूरजला त्याने कॅप्टन्सी रेस मधून बाहेर काढले. त्याचं ओके वाटलं मला, एवढं काय हे नाही वाटलं. तर दुसऱ्या राऊंड मध्ये आपण इकडे बघितलंय जिथे अरबाज, संग्राम, आर्या हे सगळे एका ठिकाणी, सॉरी आर्या नव्हती, जान्हवी होती तिथे, सॉरी जान्हवी, अरबाज, डीपी आणि संग्राम दादा हे सगळे तिथे उभे होते. पण संग्राम दादाच्या हालचालीवरून वाटतच नव्हतं की ते फार ऍक्टिव्ह आहेत म्हणून गेम मध्ये. ते आपल्या गुडघ्यावर हात ठेवूनच उभे होते. काय तसं ऍक्टिव्ह वाटत होता अरबाज, आणि ही पण वाटत होती, जान्हवी पण खूप ऍक्टिव्ह वाटत होती. पण मला हे कळत नव्हतं अरबाजला खरं ह्याच्या संग्राम दादाजवळ उभं केलं पाहिजे होतं, कारण तो अरबाज डीपी दादाला इकडे ढकलतच होता आणि अरबाज जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त जागा अरबाजनेच माखवली होती. पण ही गोष्ट नंतर डीपी दादाने म्हणून पण दाखवली की संग्रामनी तिथं भिडायला पाहिजे होतं, त्याच्या शेजारी जाऊन उभं राहायला पाहिजे होतं. तर तो काहीच नाही, बाजूला जाऊन उभा होता, असं म्हणजे साईडला जाऊन उभा होता. म्हणून म्हणते की संग्रामला गेम खेळणं फार महत्वाचं आहे, कारण 2 दिवसामध्ये आम्ही ज्या संग्रामला बघण्याचं इच्छुक होतो तो काय आम्हाला अजून दिसलेला नाहीये. तर सेकंड राऊंड मध्ये मग वैभवनी तो खडा उचलला आणि त्याने मग सूरजला नॉमिनेट केलं. आता त्याच्यानंतरचा राऊंड जो होता त्यावेळेस निकी आणि आर्याचे भांडणं सुरू झाले होते आणि तिथंच कट झाला. तर तिला आपल्याला काही पूर्ण दाखवलं गेलं नाही, कारण ते दरवाजाच्या मागे त्यांचं चालू होतं. तर तिथेच कदाचित निकीचा आणि आर्याचे भांडण झालं तिथे, आणि कदाचित आर्याचा हात लागला की आर्याने थप्पड मारली, हे फक्त बिग बॉसलाच माहिती आहे, आपल्याला काही त्याच्यामध्ये माहिती नाहीये. पण कदाचित आर्याने थप्पड मारली, कारण निकी रडायला लागली होती. त्याच्यावरून निक्की तर आतापर्यंत तुम्हाला कधी रडताना बघितली का निक्कीला? नाही, पण ती आता रडत होती. तर मग काय माहिती उद्या आर्यावरती काय ऍक्शन घेणार ते आपल्याला
लवकरच कळेल. तर चला, तुम्हाला अगर रिव्ह्यू हा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. उद्याच्या भागात भेटूया. नमस्ते.